नमस्कार मंडळी. तर आज जाऊयात भात कापायला. पहिली ही सुंदर पहाट पहा. घरातून आम्ही शेतावर निघालो. सुखदेव मामा आम्हाला घेऊन चाललेत. निसर्गाचा आनंद घेत आम्ही चालत होतो. हा भात कापून असाच ठेवला जातो आणि मामा इथे दाखवत आहेत भात कसा दिसतो ते. आणि हे तेच शेत जिथे मी 4 महिन्यापूर्वी भात लावायला आले होते आणि मला तिथं जायचं होतं, जिथं सगळे भात काढत आहेत. यार, शेतात यायला मज्जाच खूप वाटते. भात कापून इथे असा ठेवला आहे. गेल्या गेल्या मामींनी टॉफी खायला दिली. हा सुंदर भात काढायचा आहे. माझा पहिलाच अनुभव आहे, तर मला जज करू नका. एक शेत झालं की दुसरं सुरू केलं. इथे खूप मुंगळे होते. या पावळ्या इथे भिजवून ठेवल्या आहेत, कारण याच पुढे दुसऱ्या पावळ्या बांधायला उपयोगी पडणार आहेत. आणि मग आता पावळ्या बांधायला घेणार. या पावळ्या बांधायला मला गणेश दादांनी शिकवलं. आणि माझा अजून एक ब्रेक ज्यात मी हे करते. आणि मग आम्ही ज्यूस घेतला. या गरम गरम उन्हाळ्यात हा गारगार ज्यूस खरंच खूप आराम देत होता. मग जेवायचा टाइम झाला. छान गार सावलीत आम्ही जेवायला बसलो आणि हे झाकणच उघडत नव्हतं. मग खूप अथक प्रयत्नांनी हे ओपन झालं. शेतात जेवणाला एक वेगळीच चव येते आणि यांची इकडं मस्ती चालू आहे. मग या पावळ्या वाहायला सुरू झालं आणि हा चैतू किती क्यूट दिसतोय. मी थोडा वेळ आराम केला या चिल्यापिल्यांसोबत. मग भात ठोकायची तयारी सुरू झाली आणि बसलो मग भात झोडत. हर हर महादेव. ए ए इधर वीडियो चल रहा है भाई, तू बीच बीच